मॉर्निंग गाईज, आज आपण अप्पे बनवूया। अप्पेचं सामान घेतलं आहे मी रवा 1 कप, पोहे 1 कप आणि 3 मिरच्या घेतल्या, त्या तोडून घेतल्यात आणि अद्रक घेतलेला आहे। थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेत। त्याच्यासोबतच चटणीची पण तयारी केली आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घेतले मी, चिंचेची चटणी करणार म्हणून थोडी चिंच घेतली आहे, अद्रक मी चिरून घेतलेला आहे आणि 3 मिरच्या इथं पण घेतलेल्या आहे आणि चवीनुसार आपण मीठ पण ह्याच्यात टाकणार। थोडीशी गोड आंबट चव येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत। गूळ पण टाकू शकतात, पण माझ्याकडे सध्याला गूळ अवेलेबल नाही म्हणून मी साखरेचा वापर करणार आहे। बघू शकता आता आपलं हे बॅटर हे रेडी आहे। नाही जास्त पातळ नाही जास्त घट्ट, मीडियम आहे आपलं हे बॅटर। आपण ह्याच्याने डोसा पण बनवू शकतो आणि चटणी पण रेडी आहे। जास्त चटणीने बनवली, थोडीशीच बनवली आहे। आणि हे आपण तेल घेतलं आहे, आपण आप्याचं भांड थोडं गरम करायला ठेवलं आहे। आप्याचं भांड चांगलं गरम झालेलं आहे, वाफ पण निघते। आपण ह्याच्यामध्ये आता साइडून तेल लावूया, मग आप्पे सोडूया। आपण बघूया आप्पे झाले आहे का नाही। बघू शकता भारी झालेत, फुगले पण आहे। आता ह्याला उलटी पलटी करूया। बघू शकता क्रिस्पी ब्राउनी पण झाले। तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला म्हणजे भूक असेल, कोणी आलं पाहुणे तर त्यांच्यासाठी करू शकतात, नाही तर सकाळच्या मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी पण करू शकतात। याच्यात काय सोडा बिडा टाकण्याची गरज नाही। हे रवा आणि पोह्याचे तर रवा चांगलं फुगतात, तर त्याच्याने पण ते फुगून निघतात।